आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वृद्धांना आर्थिक मदत होणार आहे, त्या संदर्भातली ही चांगली बातमी बघूयात। बेताचा आहार, थोडा व्यायाम, मीठ साखर आणि तेलावर नियंत्रण, कोडी सोडवणं, नातवंडांचा सांभाळ करणं, कौटुंबिक समारंभांमध्ये हजेरी, हे दैनंदिन आयुष्य जगणारे असंख्य नागरिक आपण आपल्या आजूबाजूला नेहमी बघतो। पण या समाधानाबरोबरच आता या वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जातीये। जनरली महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणे एक 10 ते 12% वयोवृद्ध ही संख्या असली पाहिजे असं त्यांचा एक निकष आहे। तर त्याप्रमाणे आपण गृहीत धरलं की 25 ते 30 लाख लोकसंख्या पकडली तर आपल्याकडे 1.5-2 लाख वयोवृद्धांची संख्या असण्याची शक्यता आहे। आणि ह्या लाभार्थीची निश्चिती केल्यानंतर आपण सामाजिक न्याय विभागामार्फत याच्या जे खात्यावरती DBTचं हस्तांतरण केलं जाईल। ती प्रत्येकी त्यांची रक्कम निश्चित करून दिलेली आहे शासनामार्फत, त्याप्रमाणे ते काम केलं जाईल। महाराष्ट्रातले 1,60,00,000 ज्येष्ठांना या योजनेचा फायदा होणार आहे। 6 फेब्रुवारीला न्याय विभागाकडून ही योजना अंमलात आणण्यात आली, मात्र अजूनही ती तळागाळातल्या ज्येष्ठांपर्यंत पोहोचली नाहीये। या योजनेचा लाभ नेमकं कोणते नागरिक घेऊ शकतात जाणून घेऊया। वयाची 65 वर्ष पूर्ण केलेले वृद्ध, वार्षिक उत्पन्न 2 लाख हवं, मागच्या 3 वर्षांपासून कुठल्याच पेन्शनचे लाभार्थी नको। या योजनेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा तयारी केली आहे। शहरातील 10 ते 12% म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख वृद्धांना याचा प्रत्यक्षपणे फायदा होणार आहे। हे पेन्शनर म्हणजे साधारणतः ज्यांना कुठल्याही प्रकारची पेन्शन ही उपलब्ध नाही असे 65 वर्षाच्या पुढचे अनेक नागरिक आहेत। अशा ज्येष्ठ नागरिकांना आता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना ही 6 फेब्रुवारीपासून आपल्या राज्यामध्ये लागू केलेली आहे। आणि राज्यातले जेवढेही महापालिकेचे जे प्रमुख आहेत म्हणजे आपण त्यांना आयुक्त म्हणतो, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि CEO जे म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याचे पदसिद्ध सदस्य असल्या कारणाने ही जी वयोश्री योजना आहे ही तळागाळापर्यंत पोहोचणे फार गरजेचं आहे। ज्येष्ठांना ही योजना माहीत व्हावी यासाठी स्थानिक पातळीवर योग्य नियोजन होणं आवश्यक आहे। काठीचा आधार घेणाऱ्या वृद्धांना या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा सुद्धा मोठा आधार मिळू शकतो। पिंपरी चिंचवडहून सचिन चपळगावकरसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।